जलभाऊ काय झाले रे? काय झाले, पानं गोळा झाल्यात, पानांच्या वाट्या झाल्यात, शेंडा बारीक झालाय आणि त्याला काय करायला पाहिजे त्याचा उनगडा येणार. आपण तर रोप दोघांनी संघच आणले होते, लावगड आहे संगतीचे. मग तो भाग कस काय बो? आपण दोघांनी संगच रोप आणले होते ना. माझा भाग तर एकदम फ्रेश आहे. मग चल आपण आपल्या माया भागात जाऊन बघून येऊ बरं. चल तरी बघून जाऊ येऊ. पण तोच तुझा भाग तर भारी माझ्यापेक्षा. कोणत्या कंपनीची खत औषधं वापर? मी टोमॅटो लावल्यापासून म्हणजे 5व्या दिवसापासून फर्टिलायझरचे खत औषधं उगाच वापरत आलोय आतापर्यंत. त्याच्यामुळं तुझ्या बागापेक्षा माझी बागाची पानं पण फ्रेश आहेत, फुलकळी पण चांगली आहे आणि फुटवा पण चांगल्या पद्धतीचा आहे, वाढ पण चांगली आहे त्याची. मी सगळं फर्टिलायझरची औषधं वापरतो, त्याच कंपनीची औषधं शेवटपर्यंत त्यांचंच शेड्यूल वापरत असतो. तुला पण असा रिझल्ट पाहिजे असला तर फर्टिलायझरचे शेड्यूल तू पहिल्यापासून फॉलो कर, म्हणजे तुझा बाग पण असा बनेल. सध्या थंडी आणि ऊन या वातावरणाच्या फरकामुळे टोमॅटोचे प्लॉट हे जास्त गोळा झालेले दिसत आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांना लीफ कर्लिंगचा प्रॉब्लेम आहे आणि ह्या प्लॉट मध्ये तुम्ही बघू शकता की इथं कोणत्याही प्रकारची लीफ कर्लिंग नाही, अतिशय फ्लॅट पानं आहेत आणि काळी भोर कॅनोपी आहे. हा विरांगचा प्लॉट आहे मित्रांनो, आणि विरांग या व्हरायटीलाच शेतकऱ्यांना भरपूर प्रॉब्लेम आहेत. जर तुम्हाला अधिक माहिती मिळवायची असेल तर खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. शेतीविषयक उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आणि नवीन तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करा. अधिक माहितीसाठी संपर्क 97 65 171 171.